त्यावेळी कोणी येऊन पाहणी केली आहे का तुमच्या प्रशासनाने? रात्री जे तुमच्यावर हल्ला झाला, हां, तुमच्यावर जे रात्री हल्ला झाला त्याच्या संदर्भामध्ये सांगा. बरं, स्टार्ट पासून सांगू ना? हां, जे प्रकरण झालं ते सांगा. हो, मी राजू चन्नाप्पा हुलगुंडे, राहणार माळवटा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. मी 1/12/2024 उपोषणला बसलो आणि उपोषणला बसल्यानंतर इथे उपोषणला बसल्यानंतर रात्री 2:30 वाजता आम्ही झोपीत होतो आणि पाऊस पडू लागलो. तर पावसामुळे इथे झोप आली नाही. ते साफसफाई करून नंतर पाऊस बंद झाल्यानंतर आम्ही उपोषणस्थळी झोपल्यानंतर रात्री 2:30 वाजता झोपीमध्ये येऊन सनी आम्हाला मारहाण केली. त्याच्यामध्ये माझ्या मिसेसला चाकूनं मारलं, माझ्या पत्नीच्या छातीवर बसून तिचं ब्लाउज फाडण्यात आलं, त्या माझ्या डोक्यात चाकूनं मारण्यात आलं. हे सर्व अधिकारी संजय बाबूराव देवडे, त्यांचा मुलगा सोनूने, खुशाल देवीदास पाडेवार, बिराजदार, फुलपगार आणि अनोळखी 3 जण असे मला म्हणतात की दिलेले टक्केवारी कोणाला सांगू नको, अधीक्षक अभियंत्याला सांगू नको, नसता उपोषणला बसू नको आणि तू उपोषणला जर बसलास तुला जीवानं मारून टाकू, तुझी हत्या करण्यात येईल आणि घाणघाण शिवीगाळ करतात. आणि मग उपोषणस्थळी आरडाओरडा झाला. जेव्हा मारू लागले लाता बुक्या, जिसे माझी मिसेस आरडू लागली, माझं छोटी पत्नी पण आरडू लागली. तर ते इतकी भयानक मारले की माझी पूर्ण छाती दुखायला लागली, माझं पुरं डोकं असं मला बोलता येणं झालं आहे, मनस्थिती नाही. मग तर मी बाईट द्यायला लागलो आणि शिंदे साहेबांनी जे आदेश दिले माझे मायबापांनी आमच्यावर, आम्ही भटक्या समाजाचे असल्यामुळे आमच्यावर अन्याय होतो आणि पोलिसाकडपर्यंत गेलं तर आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळत नाही, FR लवकर फाडत नाही. किती दिवस तरी असं आम्ही सहन करायचं. मुलगी गेली, माझं सर्व घर उद्ध्वस्त झालं, काही राहिलेलं नाही. आता बाकी वाचायचं तर काही राहिलेलं नाही. मला शिंदे साहेबांनी मला न्याय द्यावं. मुख्य अभियंता पांढरे साहेब प्रत्येक वेळेस शिंदे साहेबांनी सांगितलं तेव्हा त्यांनी पत्र काढते आणि आम्हाला गुमराह करते आणि म्हणते मुंबईला जा, शिंदे साहेबाचा फोन येईल तेव्हा पैसे देतो म्हणतो. आणि तिथं गेल्यानंतर फोन बी आला तरी काही देत नाही, बिल काढत नाही, काय नाही, नुसतं पत्र काढतो आणि आम्हाला गुमराह करतो. साहेब, आमचं कुठंतरी न्याय द्या, माझं बिल देऊन टाका, मी कष्ट केलेला आहे. चौकशी झाली, शिंदे साहेबांना आदेश दिला, तोडकर साहेबांनी त्याची चौकशी केली. परत त्यांनी आपले गजानन आंबोरेने सरपंच साहेबांनी पत्र दिलं की काम चांगलं केलेलं आहे, आम्ही त्याचं बिल देऊन टाका म्हणून. सनी साहेब एवढं बोलून सनी माझं मी बोलू. या ठिकाणी आपण पोलीस स्टेशनला गेला होता, पोलीस साहेबांचं काय याच्या ठिकाणी जबाब दिला? पोलीसवाल्यांनी काय नोंद करून घेतली, कोणता गुन्हा नोंदवला? गुन्हा आता जे मारहाण केलेली आहे, ते चाकूनं मारहाण केली आणि डोक्यात चाकूनं मारले आणि काठीनं मारले, लाताबुक्यानं मारले, हे सर्व मध्ये नोंद केलेलं आहे. आणि आता आणखीन FR काय फाडलं नाही, नुसतं जबाब घेतलेला आहे. FR म्हणल्याने 1-2 घंट्याने FR देतो आणि त्याच्यामध्ये कलम कोणती लावतात, काय लावतात, आणखी काही माहिती नाही. लागल्यानंतरच माहीत पडेल आम्हाला. आपल्याला कशाने मारलं आहे? चाकूनं मारले, काठीनं मारले, दुखापत कुठं कुठे झाली? डोक्याला आहे, छातीमध्ये लात मारली, मिसेसचा गळा पिळून टाकला, तिला छातीत मारले, तिला इथं चाकू मारले, पाठीमध्ये काठीनं मारहाण केले, त्याचं ब्लाउज फाडलं, छातीमध्ये लाताबुक्यानं मारहाण केली, जिव्याने मारून टाकू म्हणतात, उपोषण सोडून टाका म्हणते. आणि मुख्य अभियंता पांढरे काय म्हणते की इथं उपोषणला बसलं काही बी झालं तर मला काही फरक पडत नाही. मुख्य अभियंता पांढरे या ठिकाणी मुख्य अभियंता सुद्धा मारहाणीसाठी होते का याच्यात? नाही, त्यांनी नाहीत याच्यामध्ये. या ठिकाणी कोणा तुम्हाला मारहाण केली, कशा प्रकारे शिवीगाळ वगैरे काय केली आहे? संजय बाबूराव देवडे, फुलपगार आणि पाडेवार, संजय बाबूराव देवड्याचा मुलगा
असे 4-5 जणांनी येऊन मारलं, हाणमार केलं. माझी साडी पण सगळं अंगावर कपडे ठेवले नव्हते, माझी फोडून टाकली होती आणि छातीवर बसून माझं झंपर बिलाव सगळं फाडून आरडाओरडा माझं तोंड दाबून हाणून मारून गेले ते. या ठिकाणी आजूबाजूला कोणी होतं? कोणीच नव्हते. माझं पोरगं रडत वडत गेले तरी बी कोणी नाही आले. कार्यकर्ते आणि भालेराव साहेब माधव भालेराव साहेबांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि दादांनी पण भरपूर सहकार्य केलं. त्यांचा आभार मानतो आणि लाईव्ह एकनाथ शिंदे साहेबापर्यंत पोहोचून द्या. मला न्याय द्या.